नमस्कार। केंद्रीय मंत्री अमित शहा आता गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत आता बैठक सुरू आहे। विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचं उद्या शहांच्या उपस्थितीत अधिवेशन पार पडणार आहे आणि उद्याच्या अधिवेशनाआधी फडणवीस आणि शहांमध्ये महत्त्वाची बैठक होते। उद्याच्या संमेलनात विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। तर प्रदीप, उद्याची अधिवेशन जे आहे ते भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं, कारण निवडणुकीचं रणशिंग उद्या फुंकलं जाणार आहे। काय उद्याच्या अधिवेशनासंदर्भात सविस्तर माहिती आणि आताच्या बैठकीबद्दल? ऋषी बरोबर आहे। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मार्गदर्शन जे आहे ते उद्याच्या बैठकीमध्ये करणार आहेत। अमित शहा जेडब्ल्यू पॅरेडमध्ये दाखल झालेले आहेत। विमानतळावरती स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। मात्र सध्या जेडब्ल्यू पॅरेडमध्ये दोघांमध्ये बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। उद्याचे खरं तर भाजपचं अधिवेशन होत आहे। त्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहे ती अशी महत्त्वाची मानली जाते। मात्र स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेचा आढावा जो आहे तो घेतला आहे। महायुतीमध्ये विशेषतः शिंदेगड त्याचबरोबर अजित पवार गटाला जागा किती द्याव्यात किंवा भाजपने किती जागा लढवाव्यात या संदर्भात सुद्धा चर्चा जी आहे त्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण उद्या भाजपचं जे अधिवेशन पार पडतं त्या अधिवेशनामध्ये राजकीय ठराव जे आहेत ते सुद्धा मांडले जाणार। मात्र तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामधली भेट जी आहे ती अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल। आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या। मात्र ते सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये आलेले आहेत। उद्या भाजपचं अधिवेशन जे आहे ते पार पडते आणि समारोपाचं भाषण जे आहे ते अमित शहांचं असणार आहे। मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या अमित शहांकडून देवेंद्र फडणवीसांना केल्या जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या अमित शहा हे पुण्यातल्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। तर देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही आमदार जे आहेत काही खासदार जे आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। त्यांच्या सुद्धा भेटीगाठी ज्या आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अमित शहा यांच्यासोबत होणार आहेत आणि सध्या दोघांमध्ये बैठक जी आहे ती जेडब्ल्यू मॅरियटमध्ये सुरू आहे। नक्कीच प्रदीप, उद्याचं नेमकं नियोजन कसं असणार आहे? कारण मुद्दे अनेक आहेत, मग त्यात जास्त जागा वाटपाचा मुद्दा असेल, फेक नरेटिव्हला उत्तर देण्याचा मुद्दा असेल किंवा मग महायुती म्हणून लढण्याचा मुद्दा असेल, नेमकं उद्याच्या अधिवेशनात काय काय सूचना अमित शहा देणार आहेत? विषय आपल्याला माहिती आहे की हे भाजपचं म्हणजे पक्षाचं अधिवेशन आहे। त्यामुळे पक्षाच्या दृष्टिकोनातून आगामी विधानसभा निवडणुकांची बांधणी जी आहे ती कशा पद्धतीने करावी या संदर्भातला रोडमॅप जो आहे तो उद्याच्या अधिवेशनामध्ये तयार केला जाईल। अधिवेशनामध्ये एकूण 3 सत्र आहेत आणि 3 सत्रामध्ये वेगवेगळे नेते जे आहेत ते खरं त्या सत्रामध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि समारोपाचं भाषण जे आहे ते अमित शहांचं असणार आहे। मग पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा मूलमंत्र जो आहे तो विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुती म्हणून एकत्र लढताना भाजप कार्यकर्त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी किंवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुती म्हणून एकत्रित कसं काम करावं या संदर्भातलं मार्गदर्शन जे आहे ते उद्याच्या खरं तर या अधिवेशनामध्ये अपेक्षित आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काही दिवसांचाच कालावधी जो आहे तो शिल्लक आहे। त्यामुळे स्वतः अमित शहा या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्याकडूनच आगामी विधानसभा निवडणुकांची मोर्चे बांधणी जी आहे ती केली जाते। स्वतः अमित शहांनी खरं तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये आतापासून लक्ष घालायला सुरुवात केली। याचा अर्थ की महायुतीसाठी स्वतः अमित शहा जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मोर्चे बांधणी करणार आहेत आणि ते स्वतः पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। उद्या समारोपात भाषण असणार आहे। मात्र तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक होते, त्या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात काय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि महायुतीमध्ये स्वतः शिंदेगड त्याचबरोबर अजित पवार गटाला सामावून घेताना विधानसभा निवडणुकीला खरं तर लोकसभेसारखी परिस्थिती जी आहे ती उद्भवणार नाही याची सुद्धा खबरदारी जी आहे ती घेतली जाईल। मात्र अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये काय नेमके महत्त्वाचे मुद्दे चर्चेले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जागा वाटप असेल त्याचबरोबर संभाव्य उमेदवारांची यादी किंवा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीचं संपूर्ण नियोजन जे आहे त्याबद्दलची चर्चा या बैठकीमध्ये केली जाईल। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।